ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं गुगल प्ले स्टोअरवरून ऑल एक्झाम कट्टा हे ॲप आपल्याला डाउनलोड करता येतं या संदर्भात, त्याचबरोबर ते कशा पद्धतीनं त्या ॲपवर जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला कसे पाहता येतात, कोणते कोर्स कसा निवडायचा त्या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत. ऑल एक्झाम कट्टा अशा पद्धतीनं तुम्ही नाव टाईप केल्यानंतर सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्याकडं ऑलरेडी ते उपलब्ध असल्यामुळं ते ओपन दाखवतोय. तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल, त्यानंतरनं ओपन होईल. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतरनं आपण ज्या कोर्सेसला अप्लाय म्हणजे तुम्हाला तो कोर्स हवा आहे, तुम्ही फ्रंट पेजला म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही मोबाईलच्या डेस्कटॉपवर येता त्यावेळेस तुम्हाला स्टोरेजमध्ये वेगवेगळे कोर्सेस दिसतील. सुरुवातीला या ठिकाणी बघा मराठी विषयाचा आहे, त्यानंतरनं इंग्रजी विषयाचा आहे, त्यानंतर पेपर 1चा आहे. जे तुम्हाला पाहिजे आहेत टेस्ट सिरीज असतील, जे सर्व कोर्सेस दिसत आहेत त्या कोर्सेसवर तुम्हाला टिक करायचं आहे. म्हणजे परचेस जे विद्यार्थी क्लासचे विद्यार्थी असतील त्यांनी परचेस केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी करायची आवश्यकता नसणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कंटेंटमध्ये गेलात की लगेच तुम्हाला या सर्व माहिती म्हणजेच सिलेबस काय आहे, त्यानंतर पहिल्या म्हणजे हा पण पेपर 2 मधील मराठी विषयाच्या ह्याच्यामध्ये गेलो, लाईव्ह लेक्चर घेतलेत का ते सर्व तुम्हाला इथं माहिती मिळणार आहे. कोणते घटक आहेत, पहिला घटक याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला व्हिडिओज दिसतील सर्व, त्यानंतर त्याच्या नोट्स दिसतील, हँड रिटन नोट्स. म्हणजे हे फक्त सिलेबसच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही त्या व्हिडिओवर क्लिक केलं की तुम्हाला त्याचं सर्व माहिती म्हणजे तो व्हिडिओ ओपन होणार आहे. म्हणजे प्लेवर तुम्ही जर क्लिक केल्यानंतरनं ओके. यानंतर लगेच बघा या ठिकाणी सर्व तुम्हाला दिसत आहे सिलेबस, त्यानंतर दुसरं फोल्डर आहे पहिला घटक, तिसरं फोल्डर आहे दुसरा घटक. बघा आपल्याला काय करायचं आहे, त्या घटकावर जायचं आहे. आता बघा पहिल्या घटकावर आपण गेलात, त्या फोल्डर ओपन झालं की लगेच तुम्हाला किती नोट्स आहेत, MCQ आहे का ह्या तुम्हाला दिसतील. नोट्स 1 नोट्स, त्यानंतर नोट्स क्रमांक 2 ती तुम्हाला डाउनलोड करायची PDF, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. आता त्यानंतरनं हे सर्व लेक्चर्स असतील, त्यावर तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीनं लेक्चर्स ओपन होतील. पार्ट 1 पार्ट 2 अशा पद्धतीनं आपण ते लेक्चर्स सिक्वेन्सली यावर क्लिक केलं, प्ले व्हिडिओ म्हटलं की तुम्हाला ते सर्व लेक्चर्स दिसायला सुरुवात होणार आहे. हे झालं पेपर 2 मराठी. बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला मराठी संदर्भातील हे सर्व होतं. आता आपण परत जाऊयात मेन पेजवर. या ठिकाणी बघा कोर्स पहिला असेल, या ठिकाणी जो पहिला कोर्स आहे त्यावर मला क्लिक करायचं आहे. म्हणजे हा जो कोर्स आहे ना त्यावर मी क्लिक केलं, जे विद्यार्थी क्लासचे असतील त्यांना डायरेक्टली त्यावर एंट्री मिळेल. यावर क्लिक केलं बघा मी की लगेच तो कोर्स ओपन होईल. ओव्हरऑल कोर्स संदर्भात माहिती असेल, किती व्हिडिओज आहेत या ठिकाणी दिलेले आहेत. एकूण 47 व्हिडिओज आहेत. फाईल किती आहेत, 20 फाईल आहेत, बरोबर आहे. त्यानंतर ओनर कोण आहे, त्याचा मोबाईल नंबर, त्याची प्राईस किती आहे ते सर्व दिलेलं असेल. कंटेंट दिलेले असतील. बघा कंटेंटमध्ये तुम्हाला सुरुवातीला काय दिलेलं आहे, सिलेबस दिलेला आहे. पहिल्या घटकाचा पहिल्या पेपरचा सिलेबस, त्याच्यानंतरनं पेपर 1 9 व्हिडिओज आहेत, 4 फायली आहेत. पेपर 2 घटक 2 रिसर्च ॲप्टिट्यूड 9 व्हिडिओज आहेत, 4 फायली आहेत. पेपर 3 8 व्हिडिओज 2 फायली. पेपर 4 10 व्हिडिओज 1 फाईल. अशा पद्धतीनं तुम्हाला जे फोल्डर पाहिजे, जसं मला पहिलं फोल्डर पाहिजे आहे म्हणजे सिलेबस बघायचा आहे, मी या पहिल्याच फोल्डरवर क्लिक करेल आणि मी सिलेबस पाहू शकणार आहे. बघा लगेच मला त्याच्याशी संबंधित टोटल सिलेबस सांगणारा जो व्हिडिओज आहे तो पण आहे आणि PDF नोट्स पण आहे, ज्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे. आपल्याला जे पाहिजे म्हणजे ऐकायचं असेल, पाहायचं असेल, सिलेबस पाहू पण शकणार आहात, ऐकू पण शकणार आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला जो हवा आहे तो कोर्सेस तुम्हाला खालील
याच्यावरून परचेस करता येणार आहे. ऑनलाईन देखील तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. क्लासचे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या, पब्लिश कोर्स किती आहेत, हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. बघा या ठिकाणी मराठी पेपरचं कोर्स आहे, इंग्लिश पेपर 2, पेपर 1चा कोर्स आहे. तुम्ही पाहू शकता. हे आहे पहिला मराठी विषयाचा. मराठी विषय, इंग्लिश पेपर 2, त्यानंतरनं पेपर 1 जनरल पेपर, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, शिक्षणशास्त्र, त्यानंतरनं वाणिज्य, अर्थशास्त्र, ग्रंथालयशास्त्र आणि पेपर 1ची टेस्ट सिरीज. अशाच पद्धतीनं आपल्याला टेस्ट सिरीजमध्ये जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. लगेच तुम्हाला दिसेल की काय काय आहे त्याचं सर्व, म्हणजे 4 व्हिडिओज आहेत, 2 फाईल आहेत आणि टेस्ट सिरीज पण 2 दिलेले आहेत. बरोबर आहे. त्याची प्राईस दिलेली आहे सर्व. आणि तुम्हाला काय करायचं, कंटेंटमध्ये गेलात की लगेच तुम्हाला या ठिकाणी टेस्ट दिसतील. त्या टेस्टवर तुम्हाला इथं बघा या ठिकाणी पाहू शकता. टेस्ट पहिली, टेस्ट दुसरी, याची आन्सर की असतील. या टेस्ट 1ची आन्सर की, टेस्ट 2ची आन्सर की आणि त्याचं विश्लेषणाचे 2 व्हिडिओज आहेत. पेपर 1 टेस्ट सिरीजचं विश्लेषण व्हिडिओ हा बघा या ठिकाणी आहे आणि खाली पेपर 2च्या विश्लेषणाचा. अशा पद्धतीनं आपल्याला 5 टेस्ट सिरीज, पेपर 1, अशाच पद्धतीनं पेपर 2च्या पण तुम्हाला सर्व विषयाच्या, जेवरून आपण हे सर्व विषय बघितलेत त्याच्या टेस्ट सिरीजमध्ये देखील मिळणार आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करावं गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आणि खालील सेटनेटचे कोर्सेस, पेड परीक्षा, त्यानंतर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, या सर्व भरती प्रक्रियेचे कोर्सेस आपल्याला उपलब्ध या ॲपच्या माध्यमातून होणार आहेत. निश्चितच आपल्याला आवडेल हीच अपेक्षा. धन्यवाद.